नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल। प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपाचे सर्व चारही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक 18 भाजपचे अधिकृत उमेदवार मोरेश्वर शेडगे यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ नेतृत्वाने आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे नेते शंकर भाऊ जगताप, मैदादा लांडगे आणि शहराचे अध्यक्ष माननीय बापू काटे या सर्वांनीच माझ्यावरती हा विश्वास ठेवला आणि आज मला भारतीय जनता पार्टीची त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। चिंचवड हा तसा भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि या भागामधून मला उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चितच सर्व नागरिकांमध्ये, भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आज मला असं वाटतं की आमचे जे चारही जे माझ्यासोबतचे उमेदवार असले आणि मी धरून माझ्याबरोबर तिघांचे विजय, एक मोठा विजय या शहरामध्ये होईल। प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सुज्ञ नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतील आणि चारही उमेदवार येतील। शहरात तुम्ही मोठ्या पदावर काम करता, भाजपच्या शहर पातळीवर काय परिस्थिती असेल? भारतीय जनता पार्टीची जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी आहे आणि निश्चितच माझ्या बरोबर माझे जे सहकारी आहेत किंवा गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत जे काम करणारे पदाधिकारी त्या सर्वांनाच मला उमेदवार मिळाल्याचा आनंद झाला। तसे मला कोणी त्यांचे आले आणि जे कार्यकर्त्यांना उमेदवार मिळाले नाही ते कार्यकर्ते या ठिकाणी येऊन माझ्या प्रचाराला मला मदत करतील। या प्रभागातल्या मी नागरिकांना आवाहन करतो, आश्वस्त करतो की या प्रभागामध्ये प्रामुख्याने जर कुठली समस्या असेल तर ती पार्किंगची समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे, त्याचबरोबर आपल्या फुटपाथवरती ऑकर्स असतील किंवा पवना नदीच्या प्रदूषणाचा विषय असेल, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यांनी माझा विश्वास ठेवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासह सर्व उमेदवारांना मतदान करावं। विजयाबद्दल काय सांगाल तुमचा विषय? मला वाटतं की ज्या दिवशी म्हणजे आजच पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली, मी सांगतो की निश्चित आजच आमचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत, त्याची मला खात्री आहे।